आदरणीय व्यासपीठावर जमलेले सर्व मान्यवर मंडळी आणि माझे सर्व मित्र आणि सहकारी, आज या ठिकाणी सर्वप्रथम बोलायचे तर आज आपल्या जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार वल्लभशेठ बेनके साहेब यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आपल्या सर्वांच्या वतीने मी साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली देते। आणि या होऊन झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला असे आपले राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब, जो माझा विश्वास ठेवला, आज त्या विश्वासाचं खरंच एक संधी जी मला संधी दिली आणि त्या संधीचं या ठिकाणी सोनं झालेले आहे। सर्वप्रथम मी ज्यांनी मला माझ्या बोरी खोरत गटातून प्रत्येक गावातील घरातील प्रत्येक व्यक्तीने जे माझी मदत केली त्यांचे मी सर्वप्रथम मनपूर्वक आभार मानते। आणि त्याचप्रमाणे आपले चारही पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब असेल, तसेच शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे असतील, तसेच RPI यांनी जी मला उमेदवारी दिलेली आहे त्यांचेही मी मनापासून आभार मानते। आणि खरंच बोलायचं झालं तर मी पहिले पण म्हणलेले की सगळे म्हणतात की नंतर म्हणजे अतुल दादा आपले आमदार होणार, ते सध्या आपले आमदारच आहे आणि ते विद्यमानच आहे आणि ते विद्यमानच राहतील आणि यानंतर तेच आमदार होतील आणि त्यांच्याशिवाय दुसरं कोणालाही काही पर्याय नाहीये। म्हणून अतुल दादा, मी त्या दिवशी पण तुम्हाला बोलले की तुम्ही आमच्यासाठी विद्यमान आमदारच आहे आणि तुम्हीच राहणार, एवढं मला नक्की खात्री आहे। आणि खरंच या ठिकाणी एक माझ्या पुढे बोरी खोरत गटात सगळ्यांनाच माहिती आहे, माझ्या पुढे दोन्हीही मोठे उमेदवार होते ज्यांनी की जवळजवळ 30 ते 40 वर्ष काम केलेले, प्रत्येक पदावर त्यांना भरपूर संधी मिळालेली, पण एक सर्वसामान्य कुटुंबाला संधी दिली। आणि खरंच एक मतदार जे आहेत, आपले बंधू भगिनींचे मतदार आहेत, त्यांनी खरंच एक आमच्या काळेपरीवर जो विश्वास ठेवून मला या निवडणुकीमध्ये विजय म्हणजे भरघोस मताने विजय केला, खरंच मी त्यांचं मनापासून आभार मानते। आणि इथे जमलेल्या सर्व मान्यवर मंडळीचे मी पुनश्च आभार मानते आणि थांबते। जय हिंद, जय भारत, जय राष्ट्रवादी। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।